नमस्कार. मी राजलक्ष्मी भोसले, माजी महापौर, पुणे. गेले 2-3 दिवस झाले पिंपरी चिंचवडचे आमदार महेश लांडगे हे अजितदादांवरती टीका करताना अतिशय असभ्य भाषेचा वापर करतायत. आरे तुरेमध्ये संबोधतायत. त्याच्यानंतर आत्ता मी स्वतः पाहिलं मुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये भाषण करत असताना त्यांनी कोणीतरी तो एक प्राणी असं म्हणत होता, तसं म्हणत होता. मला आश्चर्य वाटलं की आमदार असलेला माणूस त्याला भाषा कशी वापरावी एका नेत्याबद्दल, एका उपमुख्यमंत्र्याबद्दल की ज्यांनी आपल्याला मदत करून राजकारणात मोठं केलंय, याची पण जाणीव नसावी किंवा असा काही संस्कारच नसावा का? पण माझ्या लक्षात आलं नंतर यांचं नाव काय? लांडगे. हे दिसतात कसे? अस्वलासारखे. त्यामुळे ह्यांच्या तोंडी अशी जंगलीच भाषा येणार, प्राणी वगैरे. एका आपल्या पूर्वीच्या नेत्याला तो एक प्राणी वगैरे हे असं नाही. मुख्यमंत्र्यांच्या समोर बोलणं, मुख्यमंत्र्यांनाही यांची लायकी काय ते माहिती आहे, पण राजकारणाच्यासाठी हे अशा पद्धतीनं सगळं ऐकून घेतात. हे महाराष्ट्रामध्ये अशी कधी इतकी असभ्यता कुणी दाखवली नव्हती. ते हे दाखवतायत आता, पण त्यांनाही त्यांची लायकी पिंपरी चिंचवडकर दाखवल्याशिवाय राहणार नाहीत याची मला पूर्ण खात्री आहे. कारण दादांचं काम पिंपरी चिंचवडकरांना माहिती आहे. चला, निवडणूक झाल्यावरच बोलूयात आपण. नमस्ते.